आपला आवाज कोकण 24 तास। आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना रत्नागिरी आणि संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या दोन संस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कारामुळे मला नवीन ऊर्जा प्राप्त झाली असल्याचे मत नवनिर्वाचित नगरसेवक सुहेल मुकादम यांनी व्यक्त केलंय। आमचे कार्याध्यक्ष सिराज खान सर, सचिव अहमदभाई मालवणकर, संपर्क युनिटचे शकीलभाई गवळकर, कंचनभाई विजापुरी साहेब, शेखा मुनुशी साहेब, नूरुद्दीन साहेब आणि परागभाई आमचे नदीम बरोबर आलेले आहेत। इथे बरीचशी मंडळी, इरफानभाई आले होते, बरीचशी मंडळी आला ऑफिसमधून आमचे मकबूलभाई, इम्तियाज पटेल, इक्बाल मुकादम, बरीचशी मंडळी माझ्या समोर आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत। खरोखर हा सत्कार म्हणजे माझ्यासाठी खूप गौरवाची बाब आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे। आज ज्येष्ठ नागरिक मानव सत्कार होणे ही खूप भावनिक अशी बाब झालेली आहे, कारण आपल्या सगळ्यांना मी घडलोय, आपल्या सगळ्यांना मी शिकतोय। साहेब, ज्या पद्धतीनं हे सत्कार होतात त्याचे 4 पटीनं आमच्यावरती टीका आणि आरोप होतात। काम करताना थोड्या चुका करणं हे आमच्याला मान्यता आहे। आमच्या समाजात राजकारणाने चुका करणं म्हणजे ते टार्गेट होतं एका अर्थी। पण आपल्यासारखे ज्येष्ठांचे मार्गदर्शन, आपले आशीर्वाद, आपण प्रत्येक बाबतीत मला देणारे सल्ले, यातूनच मी घडलोय आणि इथपर्यंत टिकलोय आणि शिकतोय। अजूनही शिकायची इच्छा आहे, अजूनही खूप शिकतोय, खूप काम करायचं आहे। आपलं मार्गदर्शनाखाली, आपल्या अनुभवाच्या खाली खूप शिकायचं आहे, खूप काम करायचं आहे। बरीचशी कामं इथे शिल्लक आहेत, अजून करायची आहेत। मागे पण कार्यक्रमात मी काही ज्येष्ठ नागरिकांना एक डायरी आणि पेन दिलं होतं साहेब, ते यासाठी की त्यांचे अनुभव, त्यांच्या काही गोष्टी करण्याच्या राहिलेल्या आहेत, त्यांनी आम्हाला सांगावं किंवा आम्ही त्या गोष्टी घडवून आणू, म्हणून त्या गोष्टी आपण त्यावेळी दिल्या होत्या। आणि खरं म्हणजे नगरसेवक हे पद जे असतं ते नागरिक आणि प्रशासनामध्ये दुवा आहे आणि प्रशासनाचा भाग म्हणून साहेब आपण पण इथे उपस्थित आहात। आपल्या ज्येष्ठ नागरिकाच्या भरपूर समस्या असतात, अडचणी असतात। प्रशासनाच्या बाबतीत आपण बघितलं तर पोलिसांकडे आपलं एक काम असतं, एक सामाजिक काम म्हणा किंवा आपलं सुरक्षितता म्हणा, याची हमी देण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलं जातं। आताच म्हटलं की पोलीस प्रशासनामार्फत आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात SP साहेब बगाडे साहेब यांच्याकडून एक चांगला कार्यक्रम, इथे उपक्रम सुरू आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की रत्नागिरी जिल्ह्यात या पद्धतीची कामं सुरू आहेत। आमचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील साहेब यांची माझी ओळख पण एक सामाजिक कामातूनच झाली। रेल्वे स्टेशनला ज्यावेळी एक मनोरुग्णावरती चढला होता त्यावेळी आमची भेट झाली, त्यावेळी साहेबांची तळमळ मी बघितली। त्यांनी ज्या पद्धतीनं एक पोलीस म्हणून बाजूला ठेवून एक माणुसकीचं दर्शन घडवलं, खरोखर अशी व्यक्ती आपल्या रत्नागिरी। यावेळी प्रभाग क्रमांक 16 चे नवनिर्वाचित नगरसेवक सुहेल मुकादम आणि प्रभाग क्रमांक 15 च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ नाहिदा सोलकर यांचा शाल बुके देऊन कांचन मालगुंडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील आणि सिराज अहमद खान शौकत काझी यांनीही नगरसेवक सुहेल मुकादम यांच्या कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या। सुहेल मुकादम हे आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना रत्नागिरीचे संस्थापक आहेत आणि ते संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे सल्लागार आहेत। तसेच सौ नाहिदा सोलकर ह्या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीच्या सभासद आहेत। त्यामुळे या दोन संस्थांनी त्यांचा सत्कार केला।
सत्काराला उत्तर देताना सुहेल मुकादम यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. शिवाय प्रचाराची धुरा अत्यंत कौशल्याने सांभाळून त्यांना विजयी करून देणारे सर्व ज्येष्ठ नागरिक यांचेही आभार मानून असे सहकार्य यापुढेही मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. आमचे कार्याध्यक्ष सिराज खान सर, सचिव अहमदभाई मालवणकर, संपर्क युनिटचे शकीलभाई गवळकर, कांचनभाई विजापुरी साहेब, शेखा मुनुशी साहेब, नुरुद्दीन साहेब आणि परागभाई, आमचे नदीमभाई पण आलेले आहेत. इथे बरीचशी मंडळी, इरफानभाई आले होते, बरीचशी मंडळी आला ऑफिसमधून, आमचे मकबूलभाई, इम्तियाजभाई, इम्तियाज पटेल, इक्बाल मुकादम, बरीचशी मंडळी माझ्या समोर आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. खरोखर हा सत्कार म्हणजे माझ्यासाठी खूप गौरवाची बाब आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. आज ज्येष्ठ नागरिक मार्ग सत्कार होणे ही खूप भावनिक अशी बाब झालेली आहे. कारण आपल्या सगळ्यांना मी घडलोय, आपल्या सगळ्यांना मी शिकतोय. साहेब, ज्या पद्धतीनं हे सत्कार होतात त्याचे 4 पटीनं आमच्यावरती टीका आणि आरोप होतात. काम करताना थोड्या चुका करणं हे आमच्याला मान्यता आहे. आमच्या समाजात राजकारणात चुका करणं म्हणजे ते टार्गेट होतं एका अर्थी. पण आपल्यासारखे ज्येष्ठांचे मार्गदर्शन, आपले आशीर्वाद, आपण प्रत्येक बाबतीत मला देणारे सल्ले, यातूनच मी घडलोय आणि इथपर्यंत टिकलोय आणि शिकतोय. अजूनही शिकायची इच्छा आहे, अजूनही खूप शिकतोय. खूप काम करायचं आहे आपलं मार्गदर्शनाखाली, आपल्या अनुभवाच्या खाली खूप शिकायचं आहे, खूप काम करायचं आहे. बरीचशी कामं इथे शिल्लक आहेत, अजून करायची आहेत. मागे पण कार्यक्रमात मी काही ज्येष्ठ नागरिकांना एक डायरी आणि पेन दिलं होतं साहेब. ते यासाठी की त्यांचे अनुभव, त्यांच्या काही गोष्टी करण्याच्या राहिलेल्या आहेत, त्यांनी आम्हाला सांगावं किंवा आम्ही त्या गोष्टी घडून आणू, म्हणून त्या गोष्टी आपण त्यावेळी दिल्या होत्या. आणि खरं म्हणजे नगरसेवक हे पद जे असतं ते नागरिक आणि प्रशासनामध्ये दुवा आहे आणि प्रशासनाचा भाग म्हणून साहेब आपण पण इथे उपस्थित आहात. आपल्या ज्येष्ठ नागरिकाच्या भरपूर समस्या असतात, अडचणी असतात. प्रशासनाच्या बाबतीत आपण बघितलं तर पोलिसांकडेही आपलं एक काम असतं, एक सामाजिक काम म्हणा किंवा आपलं सुरक्षितता म्हणा, याची हमी देण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलं जातं. आताच म्हटलं की पोलीस प्रशासनामार्फत आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात SP साहेब बगाडे साहेब यांच्याकडून एक चांगलं कार्यक्रम, इथे उपक्रम सुरू आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की रत्नागिरी जिल्ह्यात या पद्धतीची कामं सुरू आहेत. आमचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील साहेब यांची माझी ओळख पण एक सामाजिक कामातूनच झाली. रेल्वे स्टेशनला ज्यावेळी एक मनोरुग्णावरती चढला होता त्यावेळी आमची भेट झाली. त्यावेळी साहेबांची तळमळ मी बघितली. त्यांनी ज्या पद्धतीनं एक पोलीस म्हणून बाजूला ठेवून एक माणुसकीचं दर्शन घडवलं. खरोखर अशी व्यक्ती आपल्या रत्नागिरी. महिला मंडळ सभागृह जयस्तंभ रत्नागिरी येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सरचिटणीस अहमद मालवणकर, नुरुद्दीन वस्ता, रहिमान बिजापुरी, तन्वीर सोलकर, पराग भाटकर, हमीद होडेकर, शेख अहमद हुशे, संपर्क युनिक फाउंडेशन NGO रत्नागिरीचे उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरोग्य मित्र अनिता पवार यांनी आरोग्याबाबत असलेल्या योजनांची माहिती दिली आणि वंदना योजनेचे कार्ड तेथेच काढून दिले. त्यामुळे या उपक्रमाबाबत ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. काढू शकतो, त्यांचा आम्ही काढतो. तर योजनेत आपल्या 1356,000 आहेत, त्याच्यावरती आपण मोफत उपचार करू शकतो. आणि अशा जिल्ह्यामध्ये आपल्या 31 हॉस्पिटल आहेत आणि रत्नागिरीमध्ये सध्या 9 हॉस्पिटल आहेत ज्याच्यामध्ये ही योजना चालू आहे. तर ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काही जास्ती डॉक्युमेंटची गरज नाही लागणार आहे. फक्त रेशन कार्ड लागेल, आधार कार्ड आणि आयुष्यमान कार्ड लागेल. आणि ज्यांची वय 70 वर्ष पुढे आहेत म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना फक्त आधार कार्ड कंपल्सरी आहे. त्यांना बाकीचे कुठलेच डॉक्युमेंट रिक्वायर्ड नाही आहे. आपण आधार कार्डवरती त्यांचं आयुष्यमान कार्ड आपण आता जनरेट करू शकतो. इथे म्हणजे आत्ता ज्यांच्याकडे आधार कार्ड आहेत तर त्यांचं आपण आत्ता या क्षणी पण कार्ड काढू शकतो. कोणाला काही शंका असतील का असेल तर तुम्ही विचारू शकता. आयुष्यमान वय वंदना म्हणून नवीन सरकारने एक स्कीम चालू केली आहे.
त्याच्या 70 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींना वैयक्तिक 5 लाखापर्यंतचा विमा आहे. मग ते काढण्यासाठी आपल्याला पहिले आयुष्यमान कार्ड काढावं लागेल. मग ते काढल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक 5 लाखापर्यंत लाभ मिळतो. त्याच्यासाठी कुठल्या अटी वगैरे नाही आहे, उत्पन्नाची अट नाही आहे, रेशन कार्डची अट नाही आहे, सर्वांसाठी तो विमा आहे. यावेळी संपर्क युनिक फाउंडेशन NGO रत्नागिरीच्या वतीने अध्यक्ष शकील गवाणकर, उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, जनसंपर्क प्रमुख नाझीम मजगावकर, सचिव युसुफ शिरगावकर, रत्नागिरी जिल्हा समिती अध्यक्ष जमीर खलफे, उपाध्यक्ष निलेश नार्वे, आदिल हांसोपकर यांच्या हस्ते सुहेल मुकादम आणि सौ नाहिदा सोलकर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराचे औचित्य साधून नुकताच शकील गवाणकर आणि जमीर खलफे यांना मिळालेली कोकण रत्न पदवी पुरस्कार बद्दल त्यांचा सत्कार आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकील गवाणकर यांनी केले. यावेळी गीता भवन, रिक्षा स्टॉप, लाला कॉम्प्लेक्स, रत्नागिरी सोसायटीच्या वतीने मकबूल लाला, इम्तियाज शेख आणि विविध संस्थांच्या वतीने तसेच राजीवडा, शिवखोल, कर्ला, साखरतर, मिरकरवाडा, बाजारपेठ, कोकण नगर येथील प्रतिष्ठित नागरिकांनी सत्कार मूर्ती यांचा सत्कार केला. यावेळी रत्नागिरी शहर परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.